Good morning, all of you. Today, in last lecture, that we have started electrical section. In that is we have studied basic parameters. That is, what is current, what is voltage, then register. So register means that is used for reducing or a current limiting purpose. Then next we have studied Ohm's law. So Ohm's law, that is depends on the equation voltage is equal to current into resistance, that is V is equal to IR. So here Ohm's law triangle is given, V I R. So we can write Ohm's law in terms of voltage or in terms of current or in terms of resistance. So in terms of voltage, that is V is equal to IR. In terms of R, that is R is equal to V divided by I, and then next that is I is equal to V divided by R, that is resistance. Ohm's law, that is mentioned in three terms, that is voltage, resistance, or in terms of current. Then next we have studied that is potential or a potential difference. So potential difference means what? That is we will measure difference across or a measure voltage across two terminals. Suppose this is bulb example, then we will measure voltage across each terminal, and then we will find out difference between two voltages, that is nothing but potential difference. So potential difference, that is nothing but V is equal to equation energy divided by charge, that is E divided by Q ने आपण काय करतो potential difference जो आहे तो राईट करतो. देन नेक्स्ट सिरीज अँड पॅरलल जो आहे कन्सेप्ट आपण स्टडी केला. प्रॅक्टिकल पण तुम्हाला सिरीज अँड पॅरललचं एक्सप्लेन केलं. सिरीजमध्ये कॅपॅसिटर असेल किंवा रेजिस्टर असेल किंवा कोणताही कॉम्पोनंट असेल, तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट करता किंवा काय करता पॅरललमध्ये कनेक्ट करता. तर सिरीज और पॅरलल, तर सिरीज मीन्स व्हॉट की एका रो मध्ये तुम्ही कनेक्शन ज्यावेळी करता दॅट टाइम तुमचं सर्किट जे आहे सिरीज सर्किट असणार आहे. पॅरलल मीन्स व्हॉट की ज्यावेळी कॉम्पोनंट एकमेकांना अपोजिट समोरासमोर ज्यावेळी प्लेस करणार आहे दॅट टाइम तुमचं सर्किट जे आहे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असणार आहे. सो series means what? All the components are in one loop, that is one path for the current to flow. एकाच डायरेक्शन मध्ये किंवा एकाच पाथ मध्ये काय होणार आहे, करंट जो आहे तो तुमचा सर्किट मध्ये फ्लो होणार आहे, दॅट इज सिरीज सर्किट. देन नेक्स्ट पॅरलल सर्किटची डेफिनेशन सांगितली. तर पॅरलल सर्किट मीन्स व्हॉट? दॅट इज कॉम्पोनंट्स डिवायडेड अक्रॉस सेव्हरल डिफरंट लूप्स. तर इथं दोन लूप इंडिकेट केलेले आहेत की आपण प्रॅक्टिकलमध्ये काय केलेलं की रेजिस्टर असेल कॅपॅसिटर असेल ते काय केलेले एकमेकांसमोर प्लेस केलेले. तर वेगवेगळ्या लूपमध्ये मीन्स काय की वेगवेगळ्या रो मध्ये कॉलम मध्ये पुट करून आपण काय केलेलं तर कनेक्शन जे आहे ते केलेले. दॅट इज करंट हॅज number of different paths to flow, that is called as parallel circuit. तर पॅरलल सर्किट जे आहे स्टडी केलं. देन नेक्स्ट की जे आहे इलेक्ट्रिकल सर्किट रिलेटेड आपण टर्म स्टडी करणारे या युनिटमध्ये, ॲज वेल ॲज मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड काय करणारे टर्म्स जे आहे त्या स्टडी करणारे. प्रत्येकाची डेफिनेशन जी आहे ती आपण स्टडी करणार आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय करंट फ्लो होतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय फ्लक्स जो आहे फ्लक्स जनरेट होतो. तर इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट. तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये तुम्हाला लास्ट टाइमला एक्झाम्पल सांगितलेलं, दॅट इज मॅग्नेट सांगितलेलं लोहचुंबक. तर मॅग्नेटला काय अट्रॅक्टिंग प्रॉपर्टी असते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या लोखंडी वस्तूकडे काय करणार आहे मॅग्नेट प्लेस करणार आहे त्यावेळी काय होणार आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे. तर अट्रॅक्शन मीन्स व्हॉट? त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. तर डायग्राम जी आहे मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्डची डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली की हा सपोज मॅग्नेट आहे, इथं तुमची लोखंडी वस्तू असेल तर दोघांमध्ये ज्यावेळी तुमचं अट्रॅक्शन होणार आहे त्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे इथं इंडिकेट केलेलं आहे डायग्राम मध्ये.
दॅट इज एनसर्कल्स ने सर्कलने किंवा इथं हा जो आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड किंवा प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इंडिकेट केलेली आहे. सेम एक्सप्लेनेशन नोट केलेलं आहे इथं की ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट एखाद्या लोखंडी वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणार आहे त्यावेळी त्यांच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर अट्रॅक्शन मीन्स व्हॉट की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज नथिंग बट काय की अट्रॅक्शन जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे इथं. नंतर नेक्स्ट जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेट इथं इंडिकेट केलेलं आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, मॅग्नेटिक कॉईल. तर हे जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेट मीन्स व्हॉट इथं हा इंडक्टर टाइप सिम्बॉल दिलेला आहे. तर मॅग्नेटिक कॉईल आहे. तर मॅग्नेटिक कॉईल केलेली आहे, काय केली आहे, आयर्न कोर वरती काय केली आहे, माउंट केली आहे इथं. तर ही कॉईल फर्स्ट डायग्राम मध्ये इंडिकेट केली आहे. एअर कोर इंडक्टर आहे हा. त्याला आपण काय करणार आहे, डीसी व्होल्टेज जे आहे ते अप्लाय करणार आहे. तर ज्यावेळी डीसी व्होल्टेज आपण अप्लाय करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर याच्यामध्ये आयर्न कोर आणि कॉईल मध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर आयर्न कोर आणि कॉईल मध्ये अट्रॅक्शन होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इथं लाईन्सने इंडिकेट केलेलं आहे किंवा सर्कलने काय केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. तर इलेक्ट्रोमॅग्नेटचं एक्झाम्पल जे आहे एअर कोर इंडक्टर कॉईलने आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. देन सेम डायग्राम जे आहे एक्सप्लेनेशन इथं नोट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे डेफिनेशन आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये डेफिनेशन जे आहे बेसिक मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड डेफिनेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स. तर आता मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स व्हॉट तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये magnetic flux, that is nothing but the magnetic lines of force produced by magnet is called as magnetic flux. तर magnetic flux means what की magnetic lines of force की आता तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं की ज्यावेळी मॅग्नेट आणि तुमची लोखंडी वस्तू ज्यावेळी कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे. तर एक्झाम्पल मी काय हे इलेक्ट्रोमॅग्नेटचं दाखवलं की सपोज आयर्न कोर आणि आयर्न कोर काय कॉईल आणि आयर्न कोर इंडिकेट केलेलं आहे. तर ज्यावेळी सप्लाय तुम्ही ऑन करणार आहे त्यावेळी याच्यातून व्होल्टेज करंट पॅरामीटर फ्लो होणार आहे. दॅट टाइम कोर आणि या कॉईल मध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर ज्यावेळी अट्रॅक्शन होणार आहे दॅट टाइम दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेटेड. तर इथे हे सर्कलने काय केलेलं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते जनरेट झालेलं इंडिकेट केलेलं आहे डॉटेड पोर्शनने. दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे दॅट इज डिनोटेड बाय फाय. तर फायने आपण काय करतो, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते डिनोट करतो. देन इट्स युनिट इज वेबर. तर मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय, वेबर मध्ये तुम्ही काय करता, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते मेजर करता. तर 1 वेबर इज नथिंग बट 10⁸ लाईन्स ऑफ फोर्स. युनिट इंडिकेट केलेलं आहे. तर फर्स्ट डेफिनेशन जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज नथिंग बट the magnetic lines of force produced by magnet, that is called as magnetic flux. तर फ्लक्स जे आहे आपण फायने रिप्रेझेंट करणार आहे. युनिट जे आहे वेबर. तर 1 वेबर इज नथिंग बट 10⁸ लाईन्स ऑफ फोर्स इंडिकेट केलेलं आहे. देन सेकंड डेफिनेशन जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जे आहे इंडिकेट केलेले डेफिनेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स व्हॉट, total number of lines of force per square meter of cross sectional area of magnetic core is called as flux density. फ्लक्स डेन्सिटी काय डिपेंड असणार आहे, तर ह्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इंडिकेट केलेला आहे. तर जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे त्याच्यामध्ये जेवढ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुमच्या जनरेट होत आहेत दॅट इज कॉल्ड ॲज फ्लक्स डेन्सिटी. तर फ्लक्स डेन्सिटी आपण काय करणार, तर फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती काय करणार आहे, कॅपिटल बी ने रिप्रेझेंट करणार आहे. नंतर फ्लक्स डेन्सिटीचं युनिट इथं मेन्शन केलेलं आहे दॅट इज टेस्ला जे आहे फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. दॅट इज कॅपिटल युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करतात. देन फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट फॉर्म्युला जो आहे फाय डिवायडेड बाय
ए ने रिप्रेझेंट करतात. तर फाय इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स, ए इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया. युनिट जे आहे फायचं युनिट, मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट जे आहे वेबर, एरिया जो आहे आपण मीटर स्क्वेअर मध्ये काय करतो, मेजर करतो. दॅट इज फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट फाय डिवायडेड बाय ए मीन्स वेबर पर मीटर स्क्वेअर. और डायरेक्टली तुम्ही फ्लक्स डेन्सिटी जे आहे टेस्ला मध्ये नोट करू शकता. युनिट जे आहे ते मेन्शन केलेलं आहे, दॅट इज फ्लक्स डेन्सिटी. तर दोन डेफिनेशन लक्षात आल्या, मॅग्नेटिक फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी. देन आपण नेक्स्ट डेफिनेशन्स ज्या आहे त्या स्टडी करणार आहे. पहिल्या दोन डेफिनेशन लक्षात आल्या. मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज प्रोड्युस्ड बाय मॅग्नेट. आणि सेकंड डेफिनेशन जे आहे फ्लक्स डेन्सिटी. तर तुमच्या क्रॉस सेक्शनल एरियामध्ये जे काही नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जो इंडिकेट केलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्लक्स डेन्सिटी. तर क्वेश्चन पेपरमध्ये काही वेळा तुम्हाला 2 मार्क्ससाठी डेफिनेशन किंवा 4 मार्क्ससाठी 4 डेफिनेशन ज्या आहे त्या विचारल्या जातात. तर आपण 2 डेफिनेशन जे आहे त्या आता स्टडी केलेल्या आहेत. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आपण स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मीन्स व्हॉट, द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज MMF पर युनिट लेंथ अलॉंग द पाथ ऑफ फ्लक्स. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे कॅपिटल एच ने रिप्रेझेंट करतो. सेम डेफिनेशन जी आहे ती फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये नोट केलेली आहे. MMF divided by length, that is ratio of MMF to length, that is called as magnetic field intensity. तर MMF मीन्स काय, मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे डिवायडेड बाय लेंथ. तर लेंथ जी आहे दॅट इज ॲव्हरेज पाथ लेंथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. तर इथं MMF इज नथिंग बट N इंटू आय इंडिकेट केलेलं आहे. तर N इज नथिंग बट काय असणार आहे, ती कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स असणार आहे डिवायडेड बाय L जी आहे ती कॉइलची लेंथ असणार आहे. तर 80 पर मीटर मध्ये काय करणार आहे तुम्ही, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती मेजर करणार आहे. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट रेशो ऑफ MMF टू लेंथ. युनिट जे आहे 80 पर M. तर MMF इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स तुम्ही म्हणू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज NI. तर N इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल, I इज नथिंग बट करंट असणार आहे सर्किटमध्ये फ्लो होणारा. तर नंबर ऑफ टर्न्स जे आहे कॉइलवरती डिपेंड असणार आहे डिवायडेड बाय L. L इज नथिंग बट लेंथ असणार आहे. तर लेंथ जी आहे ती कॉइलची लेंथ असणार आहे. तर 80 पर मीटर मध्ये 80 पर मीटर जे आहे दॅट इज युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी. तर कॅपिटल X जो आहे दॅट रिप्रेझेंट्स मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज आपण स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज मीन्स व्हॉट, द प्रोडक्ट ऑफ magnetic coupling to conductor or flux through single turn time, the number of turns in coil. तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज जे आहे लॅम्बडाने रिप्रेझेंट केलेलं आहे दॅट इज इक्वल टू N इंटू फाय. तर फाय मीन्स काय, मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे. आणि N मीन्स वॉट इथं मेन्शन केलेलं आहे दॅट इज टर्न्स टाइम द नंबर ऑफ टर्न्स इन कॉइल. तर नंबर ऑफ टर्न्स जे आहे कॉइलचे, तर आपण कॉइल जी आहे कॉइलच्या अक्रॉसचं काय करणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज जे आहे पॅरामीटर कॅल्क्युलेट करणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज जे आहे लॅम्बडाने रिप्रेझेंट केलेले आहे दॅट इज नथिंग बट N इंटू फाय. तर N इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल इंटू फाय मीन्स फ्लक्स डेन्सिटी दॅट इज विच इज ऑल्सो रिलेटेड टू डिफाईन इंडक्टन्स, की इंडक्टन्सच्या टर्म्समध्ये डिफाईन केलेलं आहे दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू L इंटू आय. तर L इज नथिंग बट इंडक्टन्स आणि I जो आहे तो करंट रिप्रेझेंट केलेला आहे. तर आपण जनरली हे इक्वेशन जे आहे सिलेबसमध्ये आपल्याला स्टडीसाठी आहे
किंवा प्रॅक्टिकलमध्ये हे इक्वेशन जे आहे प्रॅक्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे. बट सिलेबसमध्ये थेरीमध्ये जर इक्वेशन विचारला तरी तुम्ही एवढं इक्वेशन लिहिलं तरी चालेल. मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू n इंटू फाय दॅट इज नथिंग बट that is number of turns of coil into magnetic magnetic flux जे आहे phi ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे रिलक्टन्स. तर रिलक्टन्स मीन्स व्हॉट? इट इज अपोजिशन ऑफ मॅग्नेटिक सर्किट टू सेट अप मॅग्नेटिक फ्लक्स इन इट दॅट इज कॉल्ड ॲज रिलक्टन्स. तर रिलक्टन्स आपण काय करतो? कॅपिटल एस ने रिप्रेझेंट करतो और कॅपिटल आर ने इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर मोस्टली रिलक्टन्स जो आहे तो आपण काय करणार आहे? कॅपिटल एस ने काय करणार आहे? सर्किटमध्ये रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज नथिंग बट इट इज अपोजिशन ऑफ मॅग्नेटिक सर्किट टू सेट अप मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक सर्किटच्या किंवा मॅग्नेटिक फ्लक्सच्या अपोजिट जे काही पॅरामीटर जनरेट होणार आहे दॅट इज नथिंग बट रिलक्टन्स. तर रिलक्टन्स जो आहे तो आपण काय करणार आहे? कॅपिटल एस ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इक्वेशन जे आहे थेरीमध्ये आपण इक्वेशन हे जे आहे एस इज इक्वल टू एफ अपॉन फाय ने रिप्रेझेंट करतो. वेअर एस इज नथिंग बट, तर एसचं इक्वेशन दिलेलं आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे. डेफिनेशन मध्ये तुम्हाला हे इक्वेशन जे आहे लक्षात ठेवावं लागेल. एवढंच इक्वेशन लक्षात ठेवलं तरी चालेल. तर एस मीन्स रिलक्टन्स, एल मीन्स काय? लेंथ असणार आहे मॅग्नेटिक पाथची, म्यू झिरो म्यू आर जे आहे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, आणि रिलेटिव्हिटी परमिएबिलिटी जे आहे ते इंडिकेट केलेली आहे, आणि ए जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया आहे. तर याच्यामध्ये रिलक्टन्स पॅरामीटर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. नंतर नेक्स्ट डेफिनेशन जी आहे परमिएबिलिटीची आहे. तर परमिएबिलिटी मीन्स व्हॉट? दॅट इज प्रॉपर्टी ऑफ magnetic material which indicates the ability of magnetic circuit to carry electromagnetic flux. तर परमिएबिलिटी जी आहे ती आपण काय करणार आहे? म्यू ने रिप्रेझेंट करणार आहे. तर म्यू इज नथिंग बट बी डिवायडेड बाय एच ने काय करणार आहे? परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहे. तर बी इज नथिंग बट फ्लक्स डेन्सिटी, आणि एच जे आहे ते आपण स्टडी केलंय. तर एच इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर परमिएबिलिटी इज नथिंग बट रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, दॅट इज कॉल्ड ॲज परमिएबिलिटी. तर म्यू ने काय करणार आहे? आपण परमिएबिलिटी रिप्रेझेंट करणार आहे. देन परमिएबिलिटीचं इक्वेशन जे आहे स्टँडर्ड इक्वेशन इथं नोट केलेलं आहे. म्यू झिरो इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ एच इंटू एच पर एम ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे म्यू आर रिलेटिव्ह परमिएबिलिटी जी आहे म्यू डिवायडेड बाय म्यू झिरो ने रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज परमिएबिलिटी. तर डेफिनेशन जे आहे परमिएबिलिटीची स्टडी केली. एकच मिनिट. एकच मिनिट. नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट थांबा.